म्हणजे जेव्हा आपण उच्चार करतो पुढचा वक्ता तेव्हा ते उच्चार झाला तर सहज आपल्याला तो लाभ मिळेल. ठीक आहे, त्याच्यात ते पण माझ्याकडे एक मेसेज आला आमच्याकडे ग्रुपवर मला कोणीतरी ऍड केलंय. त्याच्यात एक मेसेज आला की 2027 पर्यंत जनगणना होणार आहे म्हणाले. बरोबर. जनगणनेची पूर्ती होते, त्यामुळे काही लोक आपल्याकडे येतील आणि ते आपल्याला आपल्या बऱ्याचशी माहिती विचारतील. त्यामध्ये भाषाही विचारतील आपल्याला कोणत्या भाषा येतात. तर त्या व्यक्तीने आपल्याला निवेदन केलं की कृपया संस्कृत सुद्धा मला येते असं सांगा. बरोबर. मी काही श्लोक म्हणतो, काही अर्थ्या म्हणतो, काही श्लोकाचा उच्चार करतोय असं म्हणण्याचं धाडस करण्याच्या अगोदर आपल्यासमोर भगवद्गीता असेल तर आपल्याला बरं राहील आहे की नाही. आपली शिकून जाऊ एखादा श्लोक म्हणत आपण काय करतो. त्यामुळे आपण भगवद्गीता कृपया माझी विनंती आहे ज्यांना शक्य आहे ते बरोबर ठेवा. आणि मी असं म्हणलो की तिथे आपण नाही तर मोबाईल मध्ये सुद्धा श्लोक येतो, आपण जर टाकला श्लोक 10वा अध्याय कसं करू शकता. तर आज माझ्या मागे म्हणा आपण सर्वजण अध्याय 10वा आहे आणि श्लोक संख्या 9 आहे. जोड्या मच्चिता मदगत प्राणा म्हणा सर्व. मच्चित मदगत प्राणा मच्चिता मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च मच्चिता मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च मच्चित्तमद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च मच्चित्ता मद्गत प्राणा मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च मच्चित्ता मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. अजून कोणी दे. मच्चित मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. सुंदर श्लोक आहे, सोपा पण आहे आणि अतिशय महत्वाचा आहे मानवी जीवनामध्ये. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर भक्त लोक कशामध्ये रममान होतात किंवा कशामध्ये रममान झालं पाहिजे. तर याचा शब्दार्थ आपण नंतर घेऊया, पण याचा श्लोकाचा जो अर्थ आहे, मराठी अर्थ अनुवाद म्हणतात त्याला, आणि स्वामी प्रभुपादांनी तात्पर्य पण दिलंय. आपण थोडं 2 मिनिटात वाचून घेऊ. त्याचा अनुवाद असा आहे, भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय. प्रभुपादांनी केलाय म्हणून आपण त्यांचं जय जयकार करू. माझ्या शुद्ध भक्तांची म्हणजे भगवंताच्या भक्ताचे चित्त भगवंत म्हणतात माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. भक्तांना भगवंताच्या कथा करताना संतोषही मिळतो आणि आनंदही मिळतो. आता या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताचे किंवा भक्तीचे लक्षण सांगण्यात आले आहे.
जसे असे जे शब्द भक्त असतात ते पूर्णपणे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये रममान झालेले असतात भक्त लोक, आणि त्यांचे मन श्रीकृष्णाच्या चरण कमलावर कधीही ढळू शकत नाही. ते केवळ एकाच विषयाची चर्चा करतात. आणि या श्लोकामध्ये आता या शुद्ध भक्ताची जी लक्षणं सांगितली आहे विशेष करून ती लक्षणे आहेत. भगवत भक्त भगवंताच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममान झालेले असतात. त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर भगवान श्रीकृष्णांच्या ठायी लीन झालेले असतात आणि इतर भक्ता समवेत कृष्ण कथा करण्यामध्ये त्यांना आनंद प्राप्त होतो. भक्तिमय सेवेच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये जी भक्तीची प्रारंभिक अवस्था आहे, शुद्ध भक्तांना सेवेद्वारे दिव्य आनंदाचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत सेवेमध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्य स्थितीमध्ये स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रगट केलेल्या परमोच्च संसिद्धीचे आस्वादन भक्त करू शकतात. भगवंताची जी परमोच्च सिद्धी आहे, व्यक्तीला एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्याचं आस्वादन करू शकतात. चैतन्य महाप्रभूंनी भक्तिमय सेवेची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीजरोपणाशी केली आहे. ब्रह्मांडामध्ये निरनिराळ्या लोकांमध्ये असंख्य जीव भ्रमण करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य जीव भ्रमण करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्याशाच जीवांना शुद्ध भक्ताच्या संगतीत येण्याचे आणि भगवत भक्ती म्हणजे काय आहे हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते. भक्ती काय आहे हे जाणून घेण्याचे सद्भाग्य थोड्याशा जीवांना लाभते. भक्तिमय सेवा ही एका बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन केले तर एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे पाणी घातल्याने जसे अंकुरित व्हावे तद्वत ते भक्ती बीज अंकुरित होते आणि आध्यात्मिक भक्तीची ही वेला हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदीत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वातही ती वाढते आणि श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकांमध्ये गोलोक वृंदावनमध्ये जाऊन पोहोचते. ही भक्तिलता अंततः ही भक्तिलता श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेते आणि तिथे जाऊन विश्राम करते. ऐकलं संसार मी आता उठावेशे म्हणा एक नाही नारायण असं म्हणतात. तर तिथे जाते भगवंताच्या चरणाशी. सगळ्यांची धावपळ तीच आहे. कुठे जायचं ते आपल्याला माहित नाही. आपल्याला श्रीकृष्णांच्या चरणापर्यंत जायचं, पण त्यासाठी भक्ती पाहिजे, साधन पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना तिला फळं येतात, फुलं येतात, त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूपी लतिकेला फळे येतात आणि श्रवण तथा कीर्तनाच्या रूपामध्ये या भक्तिलतेवर जलसिंचन चालू राहते आणि भक्तिलतेचे विस्तृत जे वर्णन आहे ते चैतन्य चरितामृत नावाच्या ग्रंथामध्ये करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असे वर्णन केले की पूर्ण वाढ झालेली जी भक्तीची लता आहे ती भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेते. मनुष्य भगवत सेवेमध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि जसा मासा पाण्याविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे भक्त भगवंताच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाही. अशा अवस्थेच्या भक्ताला भगवंताच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांची प्राप्ती होते. श्रीमद भागवतातही भगवंताने भक्त यांच्या संबंधाविषयी वर्णन केलेले आहे. म्हणून भागवतात 12व्या स्कंदामध्ये जसं सांगितलंय श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे. श्रीमद भागवत पुराणम अमलम यद वैष्णवानां प्रियम. भागवतात भौतिक कर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे मुळीच वर्णन नाही. श्रीमद भागवतात या गोष्टीचं वर्णन केलेलं नाही. श्रीमद भागवत हे केवळ एकच असे कथन आहे ज्यामध्ये भक्त आणि भगवंत यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन केले आहे. म्हणून ज्याप्रमाणे युवक आणि युवती म्हणजे मुली आणि
मुलं एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमधील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथावितातं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वित. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुदेवी प्रिये प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुमेव च पतितनापावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर हरे कृष्ण भक्ताचं संगती सांगितली. भक्तांना काय आवडतं ते सांगितलं. आनंद आणि संतोष प्राप्त होतो. तर आपण सर्वजण आपल्याला माहिती आहे भौतिक जगात सगळ्यात दुर्मिळ दोनच गोष्टी आहेत. काय? संतोष आणि आनंद. हे नाव सोपे आहेत. बऱ्याच मुलांचे नाव काय असतात? संतोष. आणि सगळ्यात अशांत तोच असतो. काकाला माहिती असेल संतोष जास्त. आमच्याकडे काही संतोष आहेत नाव आणि सगळ्यात अशांत तेच आहे. आणि काही मुलांचे नाव आनंद असते आणि सगळ्यात दुःखी त्यांनाच आनंद नसतो. नाव मोठे सोनूबाई. ते काय नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. म्हणजे नाव सोन्याचं ठेवलं आणि हातात काय घेऊन फिरते? कथी. तर म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे. भौतिक जगात त्या नावाचा काय अर्थ नाही. भौतिक जगात नावावर असतात एक, माणसं वागतात एक, आहे की नाही? विनोदाने काही लोक सांगतात जे एका ठिकाणी कधीच थांबत नाही तिचं नाव बशी असतं, जी कधी पळत नाही तिचं नाव पळी असतं. असं असे काही वर्णन काही लोक सांगतात विनोदाने. नाही, बशी याच्या हातातून त्याच्या हातात, त्याच्या हातातून त्याच्या हातात जाते, तिचं नाव बशी. आणि ती भाजीमध्ये असते ती कधीच कुठे जात नाही, ती पळी म्हणजे पळते आणि बसते असो. पण भौतिक जगत इथं भिन्न आहे. इथं वर्णन केलंय शब्द भक्ताचं, भक्तीचं वर्णन केलंय, तर भक्ती लतेचं वर्णन केलंय. आणि भक्ती लता जेव्हा अंकुरित होते, हृदयामध्ये जेव्हा अंकुरित होते, तर तिचे लक्षण काय आहेत म्हणून सांगितलं. काय काय लक्षण होतं? बऱ्याच वेळा आपण विचार करतो हा भक्त आहे, तो भक्त आहे, तो भक्त आहे, तो भक्त आहे. भक्ती म्हणजे तरी काय आणि भक्तीचे लक्षण काय? तिचे फळ फुलांचं वर्णन केलं. खरं म्हणजे भक्तीचे अनेक वर्णन केले. भक्तीचे 64 अंगाचं वर्णन केलं. पण स्वामी प्रभुपाद इथं 2 वर्णन केले. भक्त जेव्हा एकत्र येतात, जी भक्ती ज्यांच्या हृदयामध्ये वास करते त्या व्यक्तीला म्हणतात भक्त.
ज्यांच्या हृदयात भक्ती आश्रयाला येते त्याला काय म्हणतात? भक्त. आणि भक्त जेव्हा एकत्र येतो तेव्हा काय करतात? मच्चिता मद्गत प्राणा बोधयंती परस्परम कथयंत मां नित्यम तुष्यंती च रमंती च. म्हणजे एकत्र आले मच्चित मत, त्यांचं चित्त माझ्यामध्ये रममान असतं, होतं आणि कथा करतात. बोधयंती म्हणजे एकमेकाबरोबर गप्पा मारतात आहे की. सामान्यपणे सगळ्यांना आपल्याला वाणी दिलेली म्हणजे आपण काय करणार? गप्पा करणारच ना. म्हणतो की वट वट तैसे ते गा असं वर्णन केलं की बेडकर सुद्धा काय आहे? जीव आहे. ते काहीतरी ड्राव 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 करतात आहे की. मनुष्याला पण जीव आहे. त्याच्या हृदयामध्ये जर भक्तिलता नसेल तो काय करतो? काही ना काही गप्पा मारतो आणि त्या गप्पाच त्याच्या दुःखाचं कारण ठरतो आहे की नाही. त्या गप्पा काय करतात? भगवंताच्या कथा न ऐकल्यामुळे, भगवंताच्या कथा केल्यामुळे तर मग काहीतरी गप्पा मारतात. ग्राम्य कथा कधी कधी अंगलट येतात आहे की नाही. काहीतरी बोलून जातो आणि मग ते अंगावर येतात. नाही जरी अशा अंगावर आल्या तरी आपली नोंद होती म्हणतात काय काय गप्पा मारले. म्हणजे भक्त अशा बाष्कळ गप्पा मारत, बाष्कळ गप्पा त्याला रस येत नाही, मग त्याला आनंद मिळत नाही, त्याला दुःख होतं. तुकाराम महाराजांनी एक वर्णन केलं, जीवना वेगळी मासोळी. तसेच प्रभुपादांनी वर्णन केलं, जसं मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं म्हणजे भक्त काय करतो? भगवंताच्या कथेशिवाय राहू शकत. आपण कशासाठी येतो इथं? भगवंताच्या कथा ऐकायला. बोधयंती परस्परम एकमेकांमध्ये गप्पा मारतात. आणि कोणाच्या ऐकवत म्हणले? आपण प्रसिद्ध व्यक्तीच्या कथा ऐकतो. कथा कोणाच्या असतात? भौतिक जगात सुद्धा आपण कोणाच्या गप्पा मारतो? सामान्य व्यक्तीपेक्षा प्रसिद्ध व्यक्तीच्या कथा. सगळ्या टीव्ही मोबाईल याच्यावर कोणाच्या कथा चालू आहेत? जे लोक प्रसिद्ध आहेत, ते व्ह्यूज साठी लोक प्रयत्न करतात आहे की नाही. प्रसिद्ध होण्याची ओढ चालू आहे. आपल्या परवाच्या त्या दिवशी शनिवारी विषय होता, रविवारी भजे प्रसिद्धम आहे की नवनीत चौरम आहे की. भजे प्रसिद्धम नवनीत चौरम. कोणाच्या कथा ऐकल्या पाहिजे? जे प्रसिद्ध व्यक्ती आहे. सगळ्यात प्रसिद्ध कोण आहे? कृष्ण की प्रसिद्ध आहे का कोणी? कुठेही जा तुम्ही कृष्ण कथा ऐकायला मिळतो. एका राज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आपल्याला कथा ऐकायला मिळतील, एका गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मिळतील, कुटुंबामध्ये, देशामध्ये. पण कृष्णाच्या कथा संपूर्ण ब्रह्मांडभर ऐकायला मिळतात. ज्या ब्रह्मांडात तुम्ही जाणार तिथे संजय कृष्ण कथा चालू आहे. अशी प्रसिद्ध आहे. भजे प्रसिद्ध नवनीत चौरम. गोपांगनांग चलकुल चौरम. गोपिकेंचे वस्त्र चोरणारे भगवंत. अनेक जन्मार्जित आपल्या हृदयामध्ये जे संचित झालंय ते चोरतात. अनेक गोष्टी प्रसिद्ध आहे. भगवंताची प्रसिद्धी वेगवेगळी आहे. म्हणजे एक तर ते चोरी करतात, हृदयातून कल्मशाची चोरी करतात. आणखी एक प्रसिद्धी आहे त्यांची, नमो देव दामोदर अनंत विष्णू प्रसिद्ध प्रभो दुःख जालाब्धी मग्न. भगवंताची प्रसिद्धी कशाने म्हणले? नमो देव दामोदर. हे भगवंता, हे दामोदर भगवंता, आमचा तुम्हाला काय असो नमस्कार असो. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. कारण का? तुम्ही अनंत रूपानं, विष्णू रूपानं आमचं पालन पोषण करता, भरण पोषण करता. आम्हाला राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था जी आहे ती भगवंताच्या कृपेनेच आहे. त्या रूपानं तुम्ही पालनहार होता, जगाचं कार्य सांभाळता. आणि आणखी तुमचं वैशिष्ट्य काय म्हणले? प्रसिद्ध. तुम्ही प्रसिद्ध प्रभो दुःख जालाब्धी मग्न. मी अनेक जन्मापासून कशामध्ये आहे? दुःखामध्ये पडलेलो आहे, अभोवती सागरामध्ये पडलेलो आहे. आणि तुम्ही कशात प्रवीण आहात किंवा तुम्ही कशामध्ये प्रसिद्ध आहात? तुम्ही दुःख काढून घ्या. मग्न झालेल्या, दुःखात मग्न झालेल्या किंवा दुःखात रत असलेल्या, दुःखात पडलेल्या व्यक्तीला काय करता? बाहेर काढता. ही तुमची प्रसिद्ध आहे. आणि म्हणून भक्त कशाचं वर्णन करतात, कशाचे गप्पा मारतात? प्रसिद्ध व्यक्तीच्या. ब्रजे प्रसिद्ध माहिती, जे ब्रजमध्ये प्रसिद्ध आहे, जी चोरी करण्यामध्ये चौराग्रगण्य पुरुषम नमामि, त्यांना नमस्कार असो. तुम्ही चोरी करण्यामध्ये माहीर आहात, चोरी करण्यामध्ये प्रसिद्ध आहे. पण हे जे चोर आहेत म्हणजे कृष्ण जे चोर आहेत, यांच्या कथा ऐकल्या की मनुष्याला काय मिळतो? संतोष आणि आनंद मिळतो. दुसऱ्या चोरांच्या कथा ऐकल्या तर संतोष नाही, दुःख नाही. म्हणून भगवंत म्हणतात भक्त माझ्या कथा.
बरं त्यांचाही चान्स चैतन्य महाप्रभू म्हणतात सर्वांना मिळत नाही. भगवंताची कथा ऐकायचं सगळ्यांना मिळत नाही ना. अनेक जन्मार्जित अनेक जन्माचे जे जे पाप पुण्याचे फळ आहेत त्यानुसारच मिळणार. तर म्हणले एक वर्णन केलं चैतन्य चरितामृतमध्ये, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव. ब्रह्मांड भ्रमिते, जे ब्रह्मांडामध्ये काय करतात जीव बरेच भ्रमण करत असतात, लाखो करोड जीव भ्रमण करतायत. तुम्ही सर्वजण समजदार व्यक्ती आहात, तुम्हाला कळतं माहिती आहे. आता सुद्धा इथे लाखो जीव पडलेले आहेत, माहिती, लाखो जीव भ्रमण करतायत आता इथे आपल्या समोर. जे दिसतात काही दिसत नाहीत काही, असे सूक्ष्म जीव आहेत अनेक. तर ते आपल्याला दिसत नाहीत पण ते एक्झिस्ट आहेत, अस्तित्वामध्ये आहेत. आता भ्रमण चालू आहे. आणि या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये काय होतं, ब्रह्मांडे भ्रमिते, अनेक जीव भ्रमण करत असतात. चालू आहे कार्य, काही ना काही काम चालू आहे, ज्याचं त्याची क्रिया चालू आहे. कोण भाग्यवान जीव, त्यांच्यापैकी एखादा काय आहे म्हणले भाग्यवान. भाग्यवानाला काय होतं म्हणले, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. भक्ती म्हणजे काय आहे, तिच्या अगोदर बीज मिळायला पाहिजे ना. कोणतेही आपल्या घरी झाड असतं, त्याची फळं कधी मिळतात, अगोदर काय मिळतं, फळं मिळतात का बीज मिळतं, आणि बीज मिळतं. आपल्या घरी ते बीज वाढवतो, आपल्या घरी वाढवतो किंवा आता नर्सरीत वाढवतात. कधी कधी तर मॅडम म्हणते त्या आत्म्याला काही वाढवतात वेगळ्या कंडिशन मध्ये, तो भाग आहे. पण हृदय जे आहे ते म्हणलं हृदयाला क्षेत्र मानले आपण. काय म्हणले, हृदय एक क्षेत्र आहे. या क्षेत्रात काय लावलं पाहिजे, बीज लावलं पाहिजे. कशाचं बीज, भक्ती अशी आपोआप नाही आहे. ठीक आहे, वर टिळे माळे लावले म्हणजे झाली भक्ती, असं नाही. असं काय आहे कपडे घातले म्हणजे माणूस भक्त झाला, हे बाह्य लक्षण आहे. उस डोंगा परी रसन हे डोंगा काय भुलिदासी वरिलिया रंग. म्हणजे बरोबर कपडे घातले म्हणजे लगेच हा साधू आले असं थोडीच आहे का. नाही, हे तर बरंच बाह्य लक्षण आहे. बाह्य लक्षण ठीक आहे, बाह्य लक्षण थोडं मदत करेल, पण अंतरंगामध्ये जर काही बदल नसतील तर बाह्य लक्षण किती वेळ मदत करतील, त्या व्यक्तीला संतोषाने आनंद मिळणार नाही. तो भक्त होईल, बाह्य आवारातून माणूस. स्वामी प्रभुपादांनी एक उदाहरण दिलं. स्वामी प्रभुपाद म्हणाले, एक ग्रस्त एका मोठ्या कार्यक्रमाला गेला. मोठ्या कार्यक्रमामध्ये चीफ गेस्ट, मुख्य पाहुणा जातात ना आपण कधी, आपल्यापैकी जातात काही जण चीफ गेस्ट. आता मुख्य पाहुणा म्हणजे सर्व लोकांचं आकर्षण असतो तो चीफ गेस्ट. ही चीफ गेस्ट रस्त्यानं जात असताना यांना ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना पायाला फ्रॅक्चर झाला, म्हणजे पायाला थोडं खरचटलं, जखम झाली किंवा फ्रॅक्चर झालं किंवा वेदनायुक्त काम झालं. ते गेले आणि डॉक्टर कडून बँडेज वगैरे टाकून दिले. त्याला बँडेज वगैरे मारल्यानंतर पट्टी वगैरे मारून घेतली. आता आणि टाय कोट सूट बुटामध्ये होते, वरतून पॅन्ट सोडून दिली आणि आतमध्ये ते जखमेला पट्टी मारली. आता चीफ गेस्ट गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर ते हसत होते बळजबरी, असं भासवत होते की मला काही दुःख, पण प्रत्यक्षात म्हणाले त्यांच्या पायामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. बाहेरच्या लोकांना ते कळत नव्हतं. बाहेरून ड्रेस घातल्यामुळे त्यांना वाटत होतं पाहुणा किती सुखी आहे, चीफ गेस्ट किती खुशीमध्ये आहेत, दीप प्रज्वलन करतायत आणि इकडे लोकांबरोबर हस्तांदोलन करतायत, मोठं भाषण करतायत, वा वा असं तसं. तसं कधी कधी एखादा साधू भक्तीलता बीज जर वाढलं नाही तर वरतून ड्रेस घालून सुखी वाटेल, तो दिसेल, भक्तही भक्त म्हणून राहील, पण त्याला संतोष आणि आनंद मिळणार. भक्तीचं प्रमुख लक्षण आहे. काय मिळालं पाहिजे भक्तीत, आनंद मिळाला पाहिजे, भक्तीमध्ये संतोष मिळाला पाहिजे. हे भक्तीचं लक्षण आहे, संतोष मिळणं. 2-3 लक्षण आहे तिचे. एक लक्षण आहे भक्तीचं शुभता. काय लक्षण आहे, शुभता म्हणजे अशुभ गोष्टी हळूहळू कमी होतात आणि शुभ लक्षणं प्रगट होतात. क्लेशाग्नी एक लक्षण आहे भक्तीचं. क्लेशाग्नी म्हणजे आपले जे क्लेश असतात ते काय होतात, कमी होतात. ते क्लेश काढून घेतात भगवान. शुभ लक्षणं प्रगट होतात. हे कोणचं लक्षण आहे, शुद्ध भक्तीचे लक्षण, शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. आता अगोदर म्हणले प्राथमिक अवस्थेवरचं भक्त प्रभुपादांनी लिहिलं. प्राथमिक अवस्थेवरचं भक्त तर शुद्ध भक्त नाही आहे, भक्त आहे कारण त्याला ब्रह्मांडामध्ये भ्रमण करता करता गुरुच्या आणि कृष्णाच्या कृपा प्रसादाने भक्तीचं काय मिळालं, बीज मिळालं. बीज मिळालं म्हणजे कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतात, माली हैया तारे खरे आरोपा. जसा माळी
आपल्या बागेमध्ये बीज लावतो, झाड वाढवतो, तसं सामान्यपणे सुरुवातीला व्यक्तीनं ते मिळालेलं गुरुच्या आणि कृष्णाच्या प्रसादानं मिळालेलं भक्तीचं बीज काय केलं पाहिजे? तरी रोपण केलं पाहिजे. बरं, रोपण केलं, बीज आपल्या हृदयात भक्तीचं लावलं, आपोआप वाढेल का? कोणती गोष्ट आपोआप वाढते का वाढते? काय करावं लागतं तिला? काय काय करावं लागतं? तुम्ही सांग, काय करावं लागतं सर? आपण एक प्लांट लावलं, काय करावं लागतं? मुख्य पाणी, खत वगैरे. पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, बरोबर. अनुमोदन अजून दुसरं काही? दुसऱ्या कीटकांपासून त्याचं संरक्षण करावं. कीटकांपासून संरक्षण करावं. अजून काही? सेम कटिंग वगैरे करावं. पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी लागते. मॅडम, खत टाकावं. सर, रोगराई होऊ म्हणून त्याचं प्रतिबंध करायला लागतं. इकडे तुम्ही औषध सेम सेम. दुसरे प्राणी, शेळी, बकरी, काही तर येतील हे रक्षण करावं लागतं. अशा काही गोष्टी कराव्या लागतात. चैतन्य चरितामृत मध्ये असं वर्णन केलं, एकदा रोपण झालं म्हणले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, जल. पाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी आहेत पण चैतन्य चरितामृतकार म्हणतात, श्रवणे कीर्तने जले करे सिंचन. पहिलं की एकदा आपल्या हृदयामध्ये भक्ती वाढायला लागली, एक तर लवकर वाढत, बीज लवकर अंकुरित होत नाही, व्यवस्थित लावलं की मग त्याला जल टाकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जल सिंचन केलं पाहिजे. सिंचनाचे मूळ वृक्ष ओलावे सकळ. जर वृक्षाला पाणी असेल तर वृक्ष ओला दिसेल, सुंदर दिसेल, प्रफुल्लित दिसेल, वेला वाढेल. म्हणजे एकदा भक्ती हृदयात लावली, भक्तीचं बीज लावलं, श्रवणे कीर्तने, काय सांगितलं? दोन गोष्टी सांगितल्या. एक तर भक्तीचा विषय श्रवण केला पाहिजे. नेहमी काय केलं पाहिजे? मच्चित मदगत प्राणा बोधयंती परस्पर, एकत्र आलेल्या कृष्ण कथा केल्या पाहिजे, भगवंताविषयी बोललं पाहिजे. नाही तर भक्तीला तर वाढणार नाही, वाढत खुरटी राहील ना. कधी कधी भक्त भक्ती लावून देतात हृदयात, ड्रेस वगैरे घालतात, हृदयात भक्ती आहे आणि गप्पा सगळ्या भौतिक गप्पा, मग ते वेळेत ती खोटी होते. आनंद मिळत नाही, संतोष मिळत नाही. झाड मोठं जर झालं नाही त्याचा उपयोग काय होणार? ते झाड एवढं एवढं दिसेल, आहे की नाही? मग कधी कधी आपण एखाद्या कुटुंबाच्या घरी जातो, कशाचं झाड आहे? आंब्याचं झाड आहे. अरे वा, सुंदर आहे. कशाचं काय? किती दिवस झाले त्याला फळ पण येत नाही, वाढत पण नाही. आपल्याला ते वाटतं गैर आहे, वाढलं पाहिजे ना. आम्ही सत्संगाला जातो, तुम्हाला म्हणत नाही. काय करतो सत्संगाला जातो आता काय जातो बसतो तिथे, नाही म्हणजे वाढ झाली पाहिजे ना. जातो आता काय, ते प्रभूजी येतात तिकडनं, सन्मान प्रभू येतात मुंबईहून, मॅडम येतात राहते, चला एवढे झाला, गप्पा मारायला आम्हाला वेळ नव्हता, काय गेलो तिथे? नाही, असं नाही. गप्पा मारा आपल्याला वेळ नाही का? आपण तर खूप बिझी आहोत. कशासाठी आलो? तर ती कथा सुंदर ऐकलं. श्रवण पहिली गोष्ट सांगितलं. भक्तीतलं पहिलं लक्षण काय सांगितलं? श्रवण. आणि श्रवणासाठी काय माहिती का? श्रवणासाठी हृदय मोकळं पाहिजे. काही पण भरलेलं नको ना, जागा तर पाहिजे. आमच्याकडचे एक भक्त सहभागी झाले, ते म्हणे मी गेलो एकदा, भक्त झालो, मला काही आनंद मिळत नव्हता. म्हणजे पहाटे उठायचे, डोळे चुरचूर करायचे, भक्त लोक गायचे, मी आपलं आळसल्यासारखं राहायचं. मी विचारलं म्हणे त्यांना, रोज मला भक्तीमध्ये आनंदच वाटत नाही, पण कंटाळ्यासारखं होतं, मी त्रास होतो. आणि भक्तीचा आनंद, भक्ती काय? गोड तुझे काय? केशवा म्हणा सर्व, केशवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातुनी पारिसी माधवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. सुंदर एका कवीने आपलं मत प्रगट केलंय. हे काही संतांचा अभंग नाही, पण तो कवी सुद्धा म्हणतो की हे भगवंता, हे देवा, तुझं जे नाव आहे ते कसं आहे? तुझ्या नावामध्ये काय आहे? गोडवा आहे. तर मला काही बोलायचं नाही, तुम्ही विचार करा आता काय. देवाच्या नावात जर गोडवा आहे, भगवंताच्या नावात जर गोडवा आहे, आणि मला काय होत नाही?
गोडवा वाटत नसेल तर मग काहीतरी अजून कमतरता आहे. मला गोडवा वाटला पाहिजे की नाही, नाही तर कंटाळवाणी होईल ना. भक्ती जर कर्मात आली ना कंटाळवाणी होते. भक्ती कर्म नाही आहे, भक्ती जीवाची मूळ स्थिती आहे. आता मूळ स्थिती प्राप्त करायला काय करावं लागतं? औषधं घ्यावी लागतात. एका माणसाला आजार झाला, कोणता? कावीळ. आता तुमच्या माहितीत आहे कावीळ झाला रे झालाय की माणसाला गोड वस्तू कडू लागते. कावीळ झाली, खडी साखर गोड आहे ना, पण कडू लागते. आता एक विषय असा आहे, पण त्या आजाराचं औषध पण खडी साखरच आहे. म्हणजे कडू पण लागे ना, पण खात राहायचं. तुम्ही कधी तर झालं जॉन्डिस किंवा पिलिया होतो, तुम्ही देऊन पहा, तो माणूस खात नाही. मी स्वतः परीक्षण केलं, आमच्या मुलांना कावीळ झाली, मी खडी साखर देऊन पाहिजे, कडू लागते म्हणून. खडी साखर तर गोड आहे, मग कडू कोणाला लागते? ज्याला आजार झाला. जे चांगले त्यांच्यासाठी ते गोड आहे. म्हणजे जे केशव माधवा तुझ्या नामात रे गोडवा, हे कोणाला आहे? ज्यांचा आजार गेला, आजार बरा झाला, मूळ स्थिती प्राप्त झाली. आता सध्या आपण काय आहे, म्हणजे ज्याला गोड लागत नाही ते कसे आहोत? काहीतरी आजार कावीळ. त्याने काय केलं पाहिजे? म्हणजे श्रवणावर भर दिला पाहिजे. सत्संगाला दर शनिवारी काय यायचे एवढी धडपड करून, एवढं बिझी शेड्यूल? कारण श्रवण झालं पाहिजे. आणि श्रवण झाल्यावर म्हणजे चालणार नाही. ते श्रवण होण्यासाठी आतमधली जागा स्वच्छ करण्यासाठी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. विदोनोती संस्कृतम. आतला आधी धूम काढलं पाहिजे. ते भक्त सांगत होते, मी गेलो, मला काही बरं वाटत नव्हतं. प्रभूजी त्यांनी सांगितलं, तुला काही जुन्या गोष्टी घेऊन इथे बाबा काय म्हणे, तसं काय नाही. खरंच तुला भक्तीमध्ये प्रगती करायची असेल, सिनियर लोकांनी सांगितलं, वरच्या लोकांनी एक उदाहरण दिलं त्यांनी म्हणे मला. फळ्यावर डिजिटल बोर्ड म्हणतो आहे तो, त्याच्यावर पहिल्या शिक्षकाने काही लिहिलं, लिखाण दिलं, मुलांना सांगितलं एवढं लिहून घ्या. आणि ते पुसून पुन्हा दुसरं लिहिलं. हे बरोबर आहे की पहिलं जसं आहे तसं दुसरं लिहिलं तर चालेल का? बरेच शिक्षक आहेत तुमच्याकडे. पहिलं आहे तर पुन्हा आपण त्याच्यावर लिहिलं तर काय होईल? पहिलं दिसेल का नंतर लिहिलेलं दिसेल का? दोन्ही दिसणार नाही. पहिलं पण दिसणार नाही आणि दुसरं पण दिसणार नाही. आणि दुसरं दिसायचं असेल तर पहिले काय करावं लागेल? कळलं मला काय म्हणायचं? तर आपल्याला भक्ती प्रगट करायची असेल हृदयात, तर पहिली कल्मश काय केली पाहिजे? आपले अनेक जन्माचे संस्कार पडलेत ना त्याच्यात, ते संस्कार भक्तीला कुठे कळून देतात? त्याच्यासाठी आहे हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण महामंत्र काय करतो? चेतो दर्पणम मार्जनम. हरे कृष्ण मंत्र काय करतो? मार्जन करतो, पुसतो म्हणजे शुद्धीकरण करतो. वाईट गोष्टी फेकून चांगल्या गोष्टीचं वर्धन करतो. म्हणून श्रवण कीर्तने जले करे सिंचन केलं पाहिजे. रोज 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 सातत्यानं भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजे. सोपी गोष्ट नाही आहे. संस्कार काही एका जन्मात राहील आपले, अनंत जन्म आपण तेच करीत आलो आहे का नाही? तेच कुठाने पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम. अनेक दिवसाचा संसार केलेला आहे. त्याच्यामुळे गाई संसार म्हणजे बायको पोरं मुलं बाळ एवढा संसार नाही बरं का. आपल्याला वाटतं एवढा संसार आहे. संसार असा नाही. कृष्णानं सोडून केलेलं सगळंच काय आहे? संसाराचे जे काय असेल ते असेल. खोपे लहानपणी मुलं ते खेळतात, तो पण संसारच आहे की. मोठमोठे राजकारणी धोरणदार नेते खेळतात, तो पण संसारच आहे. एकाचा छोटा संसार आहे कुटुंब मर्यादित, एखाद्याचा मोठा संसार आहे. हा जो संसार रूपी क्रिया आहे कृष्णाला सोडून, त्या दुःखाचं कारण आहे. आनंद आणि संतोष याच्यात मिळत नाही. सत्संगाचे फार मोठे फायदे सांगितले, वेळेत आपला आठवतो. सत्संगाचे फार फायदे आहेत. थोडासा जरी सत्संग झाला म्हणजे श्रवण झालं. कथा सांगतो तुम्ही. एक गावामध्ये एक चोर राहायचा. चोरग्रस्त होता मोठा, बिलंदर व्यक्ती. 4 मुलं होते. पूर्वीच्या लोकांना असायचे 2-4 मुलं झाले, चौघांना चोरी शिकवली एक्सपर्ट. तिथं आपल्या पुत्राला जे त्याच्याकडे ते शिकवतो ना, सगळ्यांना शिकून घ्या, रोजीरोटीचा प्रश्न आहे, पुढे काय खाणार तुम्ही, मी आहे तो. सगळे विलिंदर झाले, चोरी करायला शिकले. मोठा असं करायचं, एक वर फोडायला तर बेसतं, कोणी खिडक्या तोडायला तर बेसतं, कोणी तिजोरी फोडायला तर बेसतं. सगळेच पोरं एक्सपर्ट त्याचे.
त्यांना सांगितले बघा तुमचं जर पोट भरायचं असेल तर सत्संग कधी ऐकायचा नाही, संतांच्या संगतीत कधी जायचं नाही, भक्त लोकांचं ऐकायचं नाही, ते ना दुसरं सांगतात चोरी करून देतात. त्यांनी पक्क मनच ठेवलं. बापाने त्याने सांगितलं म्हणल्यावर खरंय राव, म्हणजे आपलं सत्संगाला जर गेलो तर सगळं, कारण ते चौराग्रगण्य पुरुषम नमामि, ते चोरातले चोर आहे म्हणजे ते तुमचं ते सगळं चित्त उडवून टाकतील, म्हणजे चोरीवरचं त्यांच्याशी तुमचं आकर्षण होईल, तुमचं नुकसान होईल. पोरांना खरं वाटलं, चालले एक दिवस चोरी करायला चालले. त्याने एक खेड्यापाड्या गावात मोठा एक धनिक व्यक्ती होता, त्याच्या घरी चोरी करायचा प्लॅन केला याने. आणि तिथं समोर सत्संग चालला होता मंदिरासमोर. याने विचार केला आता त्याची हवेली तर त्या बाजूला, तिकडून पळायला गेलो तर कुत्रे कात्री मागे लागतील, लोक विचारते काय झालं, त्याच्यापेक्षा आता इथूनच सत्संगाला चालू असं जाऊ. आणि तिथं आल्याबरोबर वडिलांचं वाणी आठवले त्यांना की काही झालं तरी सत्संग ऐकायचा नाही, दुसरं काही हो. आता इथं तर जाणं आवश्यक आहे म्हणून त्याच्यापेक्षा काय करा, कानात बोट घालून म्हणजे ऐकू येणार नाही म्हणून पहिल्याने दुसऱ्याने तिसऱ्याने सगळ्यांनी कानात बोट घातले. असं चाललंय, कान बंद करून असं सर्वजण ऐकायचं नाही म्हणजे अजिबात. तो शेवटचा पोरग मागून येत पाठीमागणं, त्याच्या लक्षात नाही आलं मोठ्या भावाकडे पाच झालं, महाराजांकडे पाच झालं, काय सांगतात तेवढ्या तिथं. खेडेगावात कसं आहे, मंदिराच्या आसपास कडे एक जणांचा खोटा बांधलेला होता, गाईला ठेवलेली होती खोटी गाय बांधून दुसरी बांधलेली होती. आता सत्संग चालू आहे तोपर्यंत, नंतर सकाळी असतं ना गावाच्या शेजारी गेलं तसं त्या खोट्याला धडपडलं आपटलं जोरात पडल्यावर ते हात गेले बाजूला गेल्यावर कान झाले उघडे. तिकडे ते सांगत होतं ते देवी देवता म्हणजे काय आहे. एक तर महाराज म्हणजे तुम्हाला सांगतो, देवी देवतांचे ना सावली पडत नाही, आणि देवी देवतांचे पाय जमिनीला टेकत फुटप्रिंट पडत नाही, त्यांच्या जमिनीला टेकत नाही. एवढंच ऐकलं, गेलं पळून. तिकडे गेला, तिकडे चोरी केली. जाता जाता आणि मोठा भाऊ म्हणजे काय सत्संग ऐकत होता तर कसं माग राहिलं, म्हणजे राहिलो नाही बाबा, पण ते काय झालं, धडपडलो मी, खाली पडलो म्हणजे कान उघडे होते. आता कान उघडे झाले, काय ऐकलं तर नाही म्हणे. नाही म्हणे थोडं ऐकलं भाऊ. ते म्हणत होते की देवी देवतांचे नाही सावली पडत नाही आणि त्यांचे जमिनीवर पाय टेकत नाही. बरोबर म्हणावं घेऊ नको म्हणे, काय सर आपलं आपलं चोरी करायला गेले, चोरी वगैरे झाली, मोठी चोरी केली त्यांनी. चोरी केली पण निघाली चोरी करून, पण त्याच्या वॉचमॅनला पाहिजे त्या माणसाचा. तो वॉचमॅन लागला पाठीमागं लागला तर ते पळत आणि ते बाकीचे दोघं तिकडे गेले पळून. हा याला काय करावं, हा मागे हा थोडा म्हणतात ना असं काय म्हणतात आळशी नाही काय वेळ माणसाला कुठं पण हालच होतात आहे की नाही, त्याची धडपड त्याला काय करावं कळेल. सत्संग देऊन बसला परत चालू होतं, पण त्या वॉचमॅनला लक्ष ठेवलं. तो पळत आला नाही बकोटी पकडली. तो होता ना म्हणे, नाही म्हणे मी तर बसलो किती वेळच, मी आमच्या गावातून सत्संगाला आलो. पण त्या सगळ्यांच्या डोक्यात आलं का चोरी आहे. वॉचमॅनला इतकं कन्व्हिन्स म्हणजे सगळ्यांना समजून सांगितलं हाच माणूस मी पाहिलाय, पूर्ण पळत आलाय. मग ते पाय शोधलाय असतात ना, ते सगळं झालं, याला पकडून नेलं. आता तो माणूस श्रीमंत होता, त्यानं पोलिसाला सांगितलं काही झालं तरी मला चोरीचा तपास लागला पाहिजे. पोलिसांनी याला धरून नेलं, मारलं. पण आता शातील चोर आहे, तो काही खरं सांगे ना, मी चोरी केलीच नाही म्हणे अजिबात. असं कसं काय म्हणे चोरी केली नाही. मग आमच्या वॉचमॅन सांगतो तू चोरी केली म्हणे, नाही मी चोरीच केली नाही. याला माझ्याकडे याला दाखवतो म्हणजे काय आहे काय. घरी नेला, त्याने तिकडं पण मारलं त्याला. तो पोरगा म्हणे नाहीच केलं नाही. आता त्यांचं चोरीचा एक वसूल असतो माहिती आहे तुम्हाला, काय असतो, प्राण जाहे बरं ते गरीबात म्हणजे चोर जास्त पक्की ठेवतो, वचनाला पक्की राहिले बाकीच्यांपेक्षा. चोरी पक्कीच वचन आहे, पण शेवटी नुकसान आहे की त्या वचनाला काय अर्थ नाही. असं ते पक्क वचन होतं, भाऊ जातील ना सगळे कामातून, त्याच्यापेक्षा त्यांनी सांगितलंच नाही. घरी नेला, त्यांच्या घरी एक मांत्रिक माणूस होता त्या शेठजीचा. तो म्हणजे याला आपण आहे ना दुसऱ्या मार्गाने याला कबूल करतो म्हणे. तुम्ही हे चोरांचं आहे ना, एक गोष्ट असते, चोर पक्के असतात म्हणे, त्यांचा देवी देवता स्पर्धा असते, प्रार्थना करतात, देवीचं भक्त आहे म्हणे यांचं घर. त्यांनी तपास केलेला होता, माहिती होतं त्याच्या कुटुंब चोरच कुटुंब. थोडा संशय तर होताच त्या गावाला, तपास केला सगळा. त्याला आज रात्री ना म्हणे मी बरोबर चोरी कबूल करायला लावतो. बरं चालेल, काय करायचं करा तुम्हाला करायचं.
त्याला कोंडून ठेवलेलं त्या रूम मध्ये. त्या मांत्रिकानं काय केलं, देवीचा वेश धारण केला. केस वगैरे, ती जीभ वगैरे सगळं काळ येते, त्रिशूळ घेतला आणि रात्री दरवाजा उघडला. उघडला म्हणजे त्याला उघडच ठेवायला लावायला होता. पारेकरी समोर आहे आणि पारेकरी वेळोवेळी दरवाजा उघडून पाहत होते. पळून तर जाणार नाही, तो पाठीमागून पळून जातील अशी रचना केलेली होती. त्यामुळे दरवाजा उघडला आणि पाठीमागून थोडा प्रकाश पाडला आणि देवीमध्ये आली. त्रिशूळ घेऊन हा झोपलेला होता, त्याच्या छातीवर पाय दिला. बोल म्हणले, तू चोरी केली का नाही खरं सांग, मी तुझी कुलदैवत आहे म्हणून. तो घाबरला. त्याच्या बापानं सांगितलेलं होतं नेहमी आपल्या कुलदैवताला कधी विसरत नाही बरेच लोक जागरण गोंधळ करतात. कुलदेवती आहे ना, कुलदेवता आली त्याच्यावर थोडं झोपेतून जागा झालं. त्याला समजण्याच्या अगोदर ती देवी आली, छातीवर पाय दिलेला, ते सगळं एकदम काही सेकंदासाठी तो घाबरला. खरंच आपली देवी आली असं. आणि देवी समोर खोटं बोलणं चांगलं नाही. देवीचे वर्णन शास्त्रात हे केले, श्रीमद भागवतात सुद्धा वर्णन आहे. ते चोर देवीला पुढे नंतर कथा सांगितली. राजा रघुगणाची कथा शास्त्रात आली भागवतामध्ये. रघुगण महाराज जेव्हा गेले तेव्हा त्या चोरांनी देवीला बळी द्यायला नेलं होतं त्या रघुगण महाराजांना. तर सॉरी कोण बोल जलभरतांना नेलेलं होतं देवी समोर बळी द्या. ती देवी प्रगट झाली वगैरे. तर चोरांचं दैवत असतं ते देवी. आणि देवी आली म्हणल्यावर तो एकदम घाबरला आणि ती म्हणली, खरं सांग वत्सा, तू चोरी केली का नाही, खोटं का बोल. म्हणलं माते मी सगळ्यांची खोटं बोलून पण तुझ्याशी खोटं बोलून. त्याच्या होटावर आता सांगायचं का आता मी चोरी केली. आणि तेवढ्यात त्याला सत्संगाची गोष्ट आठवली. काय आठवलं, सावली दिसत नाही आणि पाय जमिनीवर टेकत नाही. दुसरा पाय पाहिला चोराने, खाली पाहिलं तर देवीचं पाय टेकलेलं आहे आणि इकडे पाहिजे तर पाठीमागे सावली पडलेली. तो म्हणलं कशाच काहीतरी खोटी भानगड दिसते, काही देवी दिसत नाही. बरं झालं म्हणलं मी बोलून गेलो असतो कुलदैवत म्हणून खरं सांगितलं असतं आणि यांनी आपलं बिंक फोडलं असतं. नाही म्हणलं देवी माते तुझ्या समोर खोटं बोलून का म्हणणार मी. अजिबात नाही, मी चोरीच केलेली नाही माते. तू तर सर्व जाणती, तुला तर कळतं म्हणले. आणि मग तुला माझ्या हृदयातल्या गोष्टी कळती नाही का. त्यानं बराच प्रयत्न केला. नाही वत्सा खरं सांग, देवी हे आहे ते, पण तू काही खरं बोललाच नाही. खरं बोलत नाही. देवी निघून गेली. सुटलो एकदा बरं झालं सत्संग ऐकला. नाही आता पकडलंच होतं म्हणणार. मला पण पकडलं असतं, भाऊ पण पकडले असते सगळे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस म्हणे द्या सोडून, कशात काय यानं चोरी केलेली नसेल म्हणे. सगळ्या भावाने ट्रक आणली, सगळं सामान भरलं, दुसऱ्या गावात निघून गेले. सगळ्यांना त्यानं सांगितलं, तू कसं काय वाचलं त्यांनी विचारलं. भाऊ म्हणले फक्त सत्संगाचा प्रभाव. बस सत्संगात गेलो, 2च वाक्य ऐकले, बाबा सुटलो ना. नाही तर सगळं पकडलं असतं, जेलमध्ये गेलो असतो, सगळी जिंदगी वाटोळ झाला असतं. त्याच्यापेक्षा कृष्णाची भक्ती काय वाईट आहे म्हणले. सगळं सोडून दिलं, पैसे आलेले होते, 4 व्यवसाय टाकले आणि म्हणजे एका सत्संगाच्या वाक्याने किती वाक्य ऐकले, 2च. 2 वाक्याने म्हणजे सगळं संपूर्ण कुटुंब वाचलं ना आपलं. काय चोरी घरी घेऊन बसल्यामध्ये सत्संग करायचं. बस तिथून पुढे भक्त घरी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ब्रज मध्ये जे प्रसिद्ध चोर आहेत त्यांच्या कथा आहेत, जे गोपिकांचे वस्त्र चोरतात, असे परम पुरुष भगवंत म्हणतात माझी जी कथा करतात, माझे भक्त कथाच करतात. तो भक्तीला त्याचं बीज श्रवणे कीर्तने जले करे सिंचन. श्रवण आणि कीर्तनाने भगवंताच्या मंत्राचं श्रवण केलं पाहिजे रोज. जेव्हा आपण हरे कृष्ण मंत्र करतो ना, आपण जप करत असालच असं मी ग्राह्य धरतो आणि आपण करावं अशी अपेक्षा पण करतो. तर हा मंत्र करताना केवळ मंत्र तर यंत्र पण करतो. यंत्र तर आपल्यापेक्षा जास्त मंत्र चांगलं करतो. आपण मंत्र करताना काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे रोज. पहिला श्रवण केलं पाहिजे काय काय म्हणतो आपण. तर बरेच वेळा काही लोक कृष्ण सोडतात, काही राम सोडतात. भक्त पाहिला मी, त्याच्या जवळ मी जेव्हा जेव्हा गेलो ना, मला तो काय म्हणतोच कळत असं नाही. म्हणजे शास्त्रात असं सांगितलंय हरे कृष्ण. एकदा कानाने ऐकलं पाहिजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही श्रवणाची पहिली पायरी. ते ऐकलं कारण 3 गोष्टी इथे येतात, काया वाचा आणि मन. जप
माळ धरतो ती काया आहे, वाचेने म्हणतो आणि मनाने काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, श्रवण आणि कीर्तन केलं पाहिजे. आपण इथे तो कीर्तनाचा लाभ घेतो, हरे कृष्ण सुरुवातीला म्हणतो, शेवट म्हणतो, हे कीर्तन केलं पाहिजे. जले खरे सिंचन, याच्यावर आपण थांबू. दुसरं तुम्ही म्हणाले एक कोणी सांगितलं कंपाऊंड केलं पाहिजे, सर म्हणाले मला कंपाऊंड पाहिजे ना, आपण झाड लावले तर आपण करतो. पूर्वी असं थोडं काय करायचं, त्याला काढलेल्यावर कुंपण पाहिजे केलं पाहिजे, नाही तर झाड कोणी पण येईल, शेळी बकरी येईल नाही काय खाऊन जाईल. मॅडम म्हणाला कुंपण काय माहिती का, हे सत्संग हा काय आहे, कुंपण आहे. भक्ताचा संघ हे कुंपण आहे. कुंपण कळलं ना, कारण दुसऱ्याच्या संगतीत गेलं तर झाड उपस्थित असते नाही का, तयारच आहे उकळून टाकायला, खोडून टाकायला, पाला खाऊन घ्यायला. हे सत्संगती म्हणजे एक कुंपण आहे. भक्तांचा संघ हे कुंपण आहे. अजून काय सांगितलं, खाद वगैरे दिली पाहिजे, खत दिलं पाहिजे. आपले शास्त्र त्याचं काय आहे, शास्त्राचं प्रमाण आपल्याला आपला विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे शास्त्र वचनावर. वैदिक शास्त्राचं प्रमाणांचे खंडन करणे अपराध आहे म्हणजे. हे प्रमाण परफेक्ट प्रमाण आहे. जे जे प्रमाण दिलं ना, मच्छित मधगत प्राण म्हणजे स्वतः कृष्ण म्हणले, त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे. कोणी व्यक्तीचं प्रमाण नाही आहे. भगवंतांनी सांगितलं की माझे भक्त माझी चर्चा करतात आणि त्यांना माझी चर्चा केल्यावर काय मिळतो, संतोष आणि आनंद मिळतो. तर आपल्या भक्तीला संतोष प्राप्त व्हावा इथपर्यंत ती वेला वाढली पाहिजे. अशी ही वेला वाढायला लागली मग ती अशुद्ध फळं येतात. संतोषाचे, आनंदाचे, क्लेशाग्नीचे, शुभतेचे लक्षण प्रकट होतात आणि हळूहळू ही वेला कुठपर्यंत जाते म्हणजे ब्रह्मांडाचं भेदन करून जाते. जीव कुठेही राहिला तरी त्याच्याबरोबर भक्ती तशीच राहते आणि ही ब्रह्मज्योती मधूनही जाऊन विकसित होते आणि जाऊन कुठे आश्रय घेते, कृष्ण चरणांचा आश्रय घेते. आपली सगळी धावपळ काय माहिती ना, पळापळ दिसते ना सगळी, कशासाठी तरी कळते का आता आपल्याला, नाही ना माहिती. पळतोय 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 पळतोय, आपल्याला वाटतं संसारासाठी पळतोय, संसारासाठी, पण संसार तर सोडावा लागतो. पळापळीचा उपयोग काय झाला म्हणजे, कुत्र गाडी मागे पळायला काही काही सांग ना उदाहरण. कुत्र पळतं का काय माहिती नाही म्हणजे, तेव्हा विचारलं काय झालं, गाडी पळवून लावली. तसं आपण काय केलं म्हणजे, काय श्रमही केवळ म्हणजे काय झालं, काय नाही, श्रम केले म्हणजे आम्ही भरपूर श्रम केले. कशाला केले, सगळ्यांनी केले, आम्ही केले. पण आश्रय कुठे मिळाला, आश्रय प्राप्त कृष्णाचं चरण आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणते ना, आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा तुमचे चरण दे. तुमच्या चरणापर्यंत आलो तेव्हा कळालं मला माझ्या जीवनाचा उद्देश. आपल्या सगळ्याचा उद्देश तोच आहे. जाणते अजाणतेपर्यंत आपल्याला माहित नाही. फक्त आपण सध्या उद्देशाच्या, कारण भागवताचा जो मत आहे आता तो ब्रह्म जिज्ञासा, की जिज्ञासा जी आहे ती ब्रह्माची केली पाहिजे. कोण, कशासाठी मी आलो, भगवंत कोण आहे हे कराय. बाकी काय इराणचं काय चाललं, इराणचं काय चाललं, अमेरिकेचं काय चाललं, काही न मिटणाऱ्या गोष्टी आहे काही. आणि मिटल्या तरी आपला काही फायदाच नाही. झाला तर काय होईल, याच्यातून फक्त तोटा. आणि कृष्ण कथा ऐकलं हा प्रकाशाचा मार्ग आहे आणि संसारिक क्रिया अंधकाराचा मार्ग आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हरे. जगद्गुरु श्री प्रभुपाद की ग्रंथरा श्रीमद भागवत गीता की जय. तर एक गोष्ट मला प्रकर्षानं सांगावी वाटते. मी बऱ्याच वेळा बोललो, परत सांगतो. क्लास आपण वाटल्यास थोडा कमी करू, पण एक जपमाळ करणं आपल्याला आवश्यक आहे. कधीपासून सुरू करायचे तुम्ही सांगा, म्हणजे मी त्या दिवशी राहणार. पुढच्या नक्की तुम्ही राहणार. चला, आम्हाला प्रेरणा दिली, उत्साहित केलं. जपमाळ केलीच पाहिजे. आज नको मला वाटतं दोन गोष्टी आहेत त्यामध्ये, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी काय करा, भगवद्गीता जवळ बाळगायचा प्रयत्न करा. शक्य असेल तर म्हणजे मी पण असावे. आणि जपमाळ जी आहे आपली जपमाळ, स्वामी प्रभुपाद म्हणायचे, स्वामी प्रभुपादांचे गुरु सांगायचे, ही जपमाळ आहे ना, जपमाळ तुम्ही पाहिले फक्त असे घेतात बहुतेक नाही, असं पाहिलं कधी तुम्ही? काही काही जणांनी असं केलेलं असतं, ते इथे बांधून ठेवलेलं असतं आणि असे घेऊन फिरतात. बरेच वेळा खेड्याकडे लोक विचारतात, हाताला काही झालं का वगैरे असं विचारतात. त्याच्याकडे काय आपण लक्ष द्यायचं नाही काय. तर आपण हे काय हे समजायचं. तर भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणायचे, दिस इज युअर गन. काय आहे म्हणजे, ही तुमची गन आहे, राईट. म्हणजे गनला काय म्हणून मला बंदूक, ही
तुमची बंदूक आहे किंवा पिस्टल आहे, जेव्हा माया आपल्यावर अटॅक करते तेव्हा काय केलं पाहिजे? मायेला माईक गोष्टी आपल्याला कधी कधी प्रेरित करतात, कृष्णाला सोडून दुसरीकडे आपण वाहत जातो. अशा वेळेस आपण कृष्ण कृष्ण हे केलं पाहिजे. अशा ठिकाणी आपण जातो कधी तर कृष्णाबद्दल काही चर्चा नसते किंवा कृष्णाच्या विरोधी चर्चा असते. अशा वेळेस तुमच्याकडे सदैव काय पाहिजे? म्हणजे माळ पाहिजे. आणि मग मायाने आपल्याला आपण भ्रमात पडायला लागलो की कृष्णाला प्रार्थना केली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसा पाण्याशिवाय मासा होऊ शकत नाही अशी स्थिती सांगितली की भगवंताचं आठवण नियमित यावे आपल्याला. त्यासाठी अगोदर प्रॅक्टिस करा. तर कमीत कमी सत्संगाला येताना काही मुद्दे सांगितले. धोती घालावी, तिलक धारण करावा, जसं 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 शक्य होईल तसं. त्याच्यानंतर जपमाळ जवळ ठेवावी, भगवद्गीता ठेवावी. जेव्हा आपण सैनिक होतो तेव्हा साहित्य असतं ना आपल्याबरोबर. आपण कृष्णाचे प्रतिनिधी म्हणजे आपल्याला काहीतरी साहित्य पाहिजे. अवडंबर नाही आहे, पण निदान सत्संगाच्या दिवशी हे भक्त निदान आपल्या माथ्याला आहे की हे जे टिळा लावतात ना, ते काय माहिती तुम्हाला? मी ऐकलंय काय आहे टिळा? काय गोपीचंद शब्द आहे ना, गोपीचंदन हे नाही आहे, प्रदर्शन नाही आहे. गोपिकेनी भगवंताच्या सेवेमध्ये स्वतःचं आयुष्य समर्पित केलं. त्यामुळे द्वारकेमध्ये गोपी तालाब नावाचा एक तालाबच आहे. त्याच्यामध्ये गोपिकेने आपलं देह विसर्जन केलं. आणि अशी आख्यायिका आहे की त्यांच्या शरीराचं जे विसर्जन झालं त्या शरीरापासून निर्माण झालेली माती आहे. त्यामुळे आपण गोपिकेचा भाव धारण करतो, गोपीचंद. आणि हे जे दोन वरती आहेत, दोन दांड्या, हे भगवंताचे चरण आहे. आपण भगवंताचे चरण धारण करतो आपल्या माथ्यावर. आणि खाली खाली काय आहे? तुळशीचं पत्र त्याला अर्पित करतो, चरण समर्पित करतो. अशी धारणा आहे. मोठमोठी लोक, अल्फ्रेड मोठमोठी म्हणजे श्रीमंत अमेरिकेसारख्या देशात लोक तिलक लावतात आहे की. अल्फ्रेड लोक तिलक लावतात, स्वतः लावतात. आता लावलेला आहे त्यांनी. आता सध्या त्याचे तिलक दिसले. तर आपण सत्संगाविषयी प्रयत्न करा तुम्हाला बरं, आणि बरं वाटण्याचं साधन. लोकांना जनता काय माहिती त्याला काही आहे की नाही. जनता वेळच समस्या सगळ्यांना आहे. जनता थोड्याफार प्रमाणे. त्या दिवशी रामायणामध्ये एक प्रसंग तुम्ही ऐकला असेल. एका ऋषींच्या मुखामधून एक वाक्य आलं, शबरी पागल हो गए एकदम. दुसरे म्हणतात भक्ति और पागलपन में ज्यादा फरक नहीं होता. लोक हमें पागल ही समजतात. एकदा चैतन्य महाप्रभू लोक म्हणले, त्यांचे शिष्य आले. चैतन्य महाप्रभू प्रकांड पंडित आहे आणि त्यांना त्यांचे शिष्य म्हणले, महाप्रभू तुम्हाला वेदांचं सर्व ज्ञान असूनही लोक तुम्हाला वेड समजतात. महाप्रभू म्हणले, हा मी वेडाच आहे कृष्णांसाठी. कोणी पैशासाठी वेडा, कोणी सत्यासाठी वेडा, कोणी स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी वेडे आहेत. आम्ही कोणासाठी वेडे? आम्ही कृष्णांसाठी वेडे आहेत, आहे की नाही. गोरस बेचने आए हैं, मैं विसरू सब, सगळे विसरून भगवंताच्या चरणी जाण्यासाठी प्रॅक्टिस आहे. तर बघा, जे जे शक्य आहे हे सगळे भगवंताला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. गोपीचंदन लावणं रोज तर नाही शक्य होत. स्वामी प्रभुपाद येऊन एकदा प्रदेशामध्ये म्हणाले होते, जर तुम्ही बाह्य प्रदर्शन करून तिलक लावून जाऊ शकत नसाल तर पाण्याचा तरी तिलक धारण केला पाहिजे. तिलक आपल्या माथावर लावून गेलंच पाहिजे असं प्रभुपाद म्हणाले. आणि 12 ठिकाणी तिलक लावण्याचं वर्णन केले शास्त्र. गंगाटे केशवम दयम नारायण वक्षस्थले तुम्हाला गोविंद विष्णूच दक्षिणे कुक्षी बाबू सुदना त्रिविक्रमाय तू गंधरे वामनाय तू वाम पार्श्वे. असं 12 ठिकाणांचं वर्णन केलं. बघा, पाण्याचं तरी धारण करायचं. सत्संगाची काही सत्संगातून काही शिकलं पाहिजे आपण. त्यानुसार भक्ती बाह्य लक्षणां जरी नसली तरी भक्तीचे काही मार्ग आहे. त्या मार्गाने आपण हे कंपाऊंड आहे ना आपल्या भक्तीच्या विचाराला लक्षण करतात. हरे कृष्ण. आता कीर्तन 2च मिनिटात करतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा
यतो यामि ततो नरसिंहा बरे नरसिंहा हृदये नरसिंहा नरसिंहमयि शरणं प्रपद्ये तव कर कमलवरेण अद्भुत शृंग दलिता हिरण्यकशिपु तनुसिंह केशवगीता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे समस्त भक्ति विघ्न विनाशक श्री श्री नरसिंहदेव भगवान की जय। भक्तराज भक्त शिरोमणि प्रहलाद महाराज की जय।